आज 23 जानेवारी खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्म शताब्दी दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। खऱ्या अर्थानं पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते एक धगधगता विचार होता, एक हिंदुत्वाचा विचार होता, एक मराठी अस्मितेचा विचार होता आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं अभिमानानं जगवणारा विचार होता। ज्यावेळी मुंबईमध्ये मराठी माणूस हतबल झाला त्यावेळी मराठी माणसाला स्वाभिमानाने अभिमानाने जगवण्यासाठी शिकवलं ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे। आणि खऱ्या अर्थानं तोच स्वाभिमान आज आपण जतन करत आहोत। त्या विचारांचा वारसा घेऊन या ठिकाणी त्यांना जतन करणं हेच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल। आणि हिंदुत्वाचा प्रखर विचार ज्यांनी मांडला असे प्रखर हिंदुत्ववादी की गर्व से कहो हम हिंदू है हे ताट मानेने निधड्या छातीने मांडण्याचा विचार त्यांनी या भारतामध्ये रुजवला असे आदरणीय बाळासाहेब ठाकरे। खऱ्या अर्थानं त्यांनी खूप या ठिकाणी शिकवण दिली, कधीही मराठी माणूस विकला जाऊ नये। माणूस विकला गेला तरी चालेल परंतु निष्ठा ही कायम राहिली पाहिजे। खऱ्या अर्थानं ताट मानेने या ठिकाणी मराठी माणसाला ज्यांनी शिकवलं आणि त्यांचे विचार घेऊनच आपण या ठिकाणी प्रेरित आहोत। आज या ठिकाणी हा प्रेरणेचा उत्सव आहे। त्यांच्या विचाराचा वारसा आपण पुढे चालवणं हेच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल आणि त्यांच्यासाठी हे या ठिकाणी आदरांजली ठरेल। तर मी या ठिकाणी सर्व उपस्थित शिवसैनिक असतील, वळती ग्रामस्थ असतील, सर्वांच्या वतीने या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मनपूर्वक अभिवादन व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी दिवस। म्हणतात ना, ज्याने देव पाहिला त्यांना संत म्हणतात आणि ज्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे पाहिले त्यांना कलावंत भाग्यवंत म्हणतात। बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या ह्या समाजामध्ये आपल्या हिंदू बांधवांसाठी ज्या ठिकाणी आपण हिंदू आहोत या ज्यांना मनामनात ज्यांनी प्रत्येकाच्या भावना निर्माण केली असे माननीय बाळासाहेब ठाकरे। त्यांनी आपल्या मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं, आपण मराठी असलेल्याचा अभिमान बाळगायला शिकवलं। आज परप्रांतीय किंवा अन्य जाती धर्माचे लोक आपल्या विभागात येऊन खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करून गेले, तसंच मराठी माणसाला त्यांनी जगायला शिकवलं की तुम्ही उभे राहा, तुम्ही तुमचा मराठी असण्याचा मान सन्मान बाळगा आणि प्रगती करा। असे हे बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त मी त्यांना अभिवादन करते आणि थांबते।